हाय गाईज, घरचा भाजीपाला संपला होता म्हणून मी आज बाजारामध्ये गेले होते. तर तिथं मला आहे ना एक आजी भेटल्या होत्या. म्हणजे त्या खूप वयस्कर होत्या बरं का. तर मी त्या आजींना म्हटलं, मिरची कशी पावशेर आहे आजी? तर त्या मला म्हटल्या नाही का 20 रुपये. त्यांना म्हटलं काही कमी करा ना आजी पैसे तुम्ही. तर त्या बोलल्या नाही कमी नाही होत, 20 रुपयेच देणार. तर मी त्यांना म्हटलं हो देते आजी मी तुम्हाला 20 रुपये, त्याची काही बात नाही, पण तुम्ही एवढ्या महाग का लावल्या मिरच्या? तर त्या मला बोलल्या तुला माहीत नाही का म्हणे, थंडी गारठ्याचं आम्हाला किती काम करावं लागतं शेतातलं, किती थंडी वाजती, तरी पण आम्ही येतो इकडं विकायला बाजारामध्ये नाही का. म्हणजे त्या खूप सांगत होत्या की त्यांची घरची हिस्ट्री पण मला सांगत होत्या. तर मला आहे ना त्यांचं ऐकून आहे ना खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि मग मी त्यांना 20 रुपये दिले आणि ते मिरच्या घेता घेता तिथे एक लेडीज आली. तर ती लेडीज मला बोलली नाही का की तुम्ही कशा पावशेर मिरच्या घेतल्या हो? म्हटलं 20 रुपये. तर ती मला बोलली 10 रुपये नाही देत का आजी? तर मी तिला सांगितलं असं असं बोलल्यात मला आजी नाही का, की आम्हाला थंडी वाजती हे ते. तर मला म्हटली ती लेडीज, मला नाही माहीत ती माझ्या ओळखीची पण नाही आहे, ती अशीच मला भेटली बाजारामध्ये. ती पण मिरच्या घ्यायला आली होती तिथं नाही का, म्हणजे भाजीपाला घ्यायला आली होती. तर ती मला बोलली नाही का तुम्ही फर्स्ट टाईम मी तुम्हाला पाहिलं, कुठं राहता काय राहता? तर तिला म्हटलं मी इथं राहते सैनिकनगरमध्ये. तिला माझा ॲड्रेस दिला आहे. तर ती मला बोलली का हो तुमचं स्वतःचं घर आहे का रेंटवर आहे? तिला म्हटलं स्वतःचं घर आहे. का बरं तुम्ही असं मला प्रश्न विचारता ताई नाही का? तर ती मला बोलली स्वतःचं घर आहे आणि रेंटवर आहे ते नाही का, म्हणजे आमची खूप काही चर्चा झाली दोघींची. तर ती मला बोलली रोज काय एवढे एवढे छोटे असतात आणि छोटे याच्यामध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट करता? तर मला म्हणजे थोडं फील झालं बरं का तिचं ऐकून. मी स्वतःचं तर आहेच माझं घर, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण तिने हे असं बोलायला नव्हतं पाहिजे मला. मग मी तिला म्हटलं तुम्ही काय विचारता ताई मला हे असं सगळं काही? तर ती बोलली आमच्या घरी येऊन पहा, आमच्या घरी ना खूप मोठा बंगला आहे आणि सगळं काही आहे त्याच्यामध्ये बंगल्यामध्ये नाही का. त्या ताई तुम्ही पण आमच्या घरी या नक्की नाही का. त्या ताई मला बोलल्या हो ठीक आहे मी येईन. मग ते ताई तिथून येणार निघून गेल्या बरं का. मग त्या आजीनी ना सगळ्या काही गोष्टी आमच्या दोघींच्या ऐकल्यात. तर ती आजी मला बोलत होती काय म्हणत होती का बाई ती बाई तुला? तर आजीने न ऐकल्यासारखं केलं. त्यांना म्हटलं काय नाही आजी. ते मला म्हटलं ते ओळखीची होती का ती? म्हटलं नाही ओळखीची नाही, तुम्ही तर ऐकलं ना? तर ते म्हणे नाही नाही मी नाही ऐकलं म्हणे तुझं काही नाही का. मग नंतर ती आजी नाही का माझ्याबरोबर हसली. मला म्हणे अगं सगळं काही ऐकलं मी, ती तुला काय काय बोलत होती की माझा बंगला आहे अमुक आहे तमुक आहे फलानं आहे नाही का. तर तू तिला बोलायचं होतं ना आमचं छोटं घर कसं का असं ना आमचं स्वतःचं आहे, तुझा बंगला तुझ्या घरी आणि असल्या बायांबरोबर बोलायचं पण नाही मला म्हटली. म्हटलं आजी ती काय ओळखीची नव्हती माझ्या नाही का. पण मला हे बोलायचं आहे की कितीही मोठे बंगलो असू द्या, माणसाचं ना मन मोठं पाहिजे तर त्याला आहे ना माणुसकी म्हणतात. की मला हे बोलायचं की दुसऱ्याला का खाली दाखवता तुम्ही? चांगली गोष्ट आहे ना तुमच्या घरी बंगला, तर चांगलं आहे ना. प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याच्यावर काय बोलायचं आहे. माझं काही चुकलं असलं तर सॉरी.